नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 8वी मराठी बालभारती पाठ क्रमांक 20 शब्दकोश स्थूल वाचन या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. प्रश्न पहिला. नम्रता, अंबर, अलोक, वरद, वनिता, समीर, शर्वरी, शेखर, समीरा, मानसी, माधवी हे शब्द अकार विल्हे प्रमाणे लावा. उत्तर बघा, अकार विल्हे प्रमाणे हे शब्द असे येणार आहे. प्रश्न. तुम्हाला पाठातील एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायचा असेल तर यापुढे तुम्ही तो कसा शोधाल? उदाहरण सांगा. मला पाठातील एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायचा असेल तर यापुढे मी ते शब्द अकार विल्हे प्रमाणे शब्दकोशामध्ये शोधले आणि नंतर त्याचा अर्थ समजून घेईन. उदाहरणार्थ, मला गे माय भू या कवितेतील संग या शब्दाचा अर्थ शोधायचा आहे. त्यासाठी मी शब्दकोशातील संग या अक्षराने सुरू होणाऱ्या शब्दांच्या पानावर जाईल. नंतर शब्दकोशामध्ये क ख च्या नंतर पांग हा शब्द मला दिसेल आणि मी त्या शब्दाचा अर्थ समजून घेईल. प्रश्न तिसरा. शब्दकोशाचा तुम्हाला कळलेला उपयोग तुमच्या शब्दांत सांगा. शब्दांचा अचूक अर्थ कळणे आणि शब्दाची व्युत्पत्ती लक्षात येणे, शब्दाचे लिंग कळणे हा शब्दकोशाचा उपयोग आहे. शिवाय या शब्दाचे समानार्थी शब्दही त्यात असतात. त्या शब्दापासून निर्माण झालेले वाक्प्रचार व म्हणी हेही त्यात पाहायला मिळतात. प्रश्न 4. शब्दकोशासंबंधी खालील मुद्द्यांना धरून परिच्छेद तयार करा. शब्दकोशाचा उपयोग. शब्दांचा अचूक अर्थ कळणे, शब्दांची व्युत्पत्ती लक्षात येणे, शब्दांची लिंग कळणे, समानार्थी शब्द तसेच त्या शब्दापासून निर्माण झालेल्या म्हणी, वाक्प्रचारांचा बोध होणे हे शब्दकोशाचे उपयोग आहेत. शब्दकोश पाहण्याची उद्दिष्टे. प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ असतो हे कळणे, शब्दाचा योग्य अर्थ माहीत करून घेण्याची सवय लागणे, शब्दाच्या अर्थाच्या छटा समजणे, शब्दकोश ही संकल्पना समजणे, शब्दकोशाची गरज व महत्त्व लक्षात येणे, शब्दकोश हाताळता येणे ही शब्दकोश पाहण्याची उद्दिष्टे आहेत. भाषा सौंदर्य. खाली काही कवी व कवयित्री यांच्या प्रसिद्ध कवितांच्या ओळी दिल्या आहेत. त्या ओळी कोणत्या आहेत त्याचा शोध घ्या. दिलेल्या चौकटीत त्यांची नावे लिहा. बघा, रंग रंगुल्या, सान सानुल्या, गवत फुला रे गवत फुला. तो उत्तर आहे इंदिरा संत. आनंदी आनंदगडे, इकडे तिकडे चोहीकडे. तर ही आहे बालकवी. या बाळांनो या रे या, लवकर भरभर सारे या. ही आहे भारा तांबे. एका तळ्यात होती बदके, पिले सुरेख. गदी माडगुळकर. ने मजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळाला. तर ही आहे स्वा सावरकर. असे संसार संसार, जसा तवा चुल्यावर. बहिणाबाई चौधरी यांची. त्यानंतर छळून घ्या संकटांनो, संधी पुन्हा मिळणार नाही. अशोक थोरात. बाळ चाललासे ना घराबी ते तोरण. उत्तर आहे पद्मा गोळे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. विदा करंदीकर. या नभाने या भूमीला दान द्यावे. ना धो महानोर. खरा तो एकच धर्मा जगाला प्रेम अर्पावे. साने गुरुजी. आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. फ मो शिंदे यांची आहे. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 8वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.